वाव, एकदम छान झाले मिरची. नक्की करून बघा. आज आपण करणार आहोत भरली मिरची करणार आहोत. तर बघा, हे मिरची मी घेतलेले आहे. तिखट नसते ही मिरची. तर इथं मी साहित्य घेतलं आहे. तर ओलं खोबरं घेतलं आहे, शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, जिरे घेतलेत, चाट मसाला घेतला आहे, तिखट आणि मीठ आणि लिंबू घेतलं आहे. तर हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. हे बघा, खोबरं, शेंगदाण्याचं कूट, जिरे, चाट मसाला, मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तिखट घेतलं आहे आणि याच्यामध्ये लिंबू थोडं पिळून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्या. हे बघा, इथं आपला मसाला बारीक करून झालेला आहे. बघा, आपण याच्यामध्ये ना कोथिंबीर घालूया. इथं आहे ना, आपण मिरची चिरून घेऊया. इथं थोडीशी आपण इथं चीर घालूया आणि ह्याच्यातलं बघा, जास्त बिया पण नाही त्याच्यामध्ये. अशा बिया काढून घ्यायच्या. आपण अशाच ह्या मिरच्या पण चिरून घेऊया. इथं आपण आता मिरच्या चिरून झालेल्या आहेत. आपण आता ह्याच्यात तेल घालूया थोडंसं. आपण आता मिरच्या भरून घ्या. ही मिरची आहे ना, जेवणाला खूप अशी लज्जत वाढवते आणि खूप अशी टेस्टी लागते. तुम्ही पण करून बघा एकदा. हे बघा, अशा प्रकारे अशी भरून घ्यायची मिरची आणि अशी हे पॅक करून ठेवायची. अशाच आपण आता सगळ्या मिरच्या भरून घेऊया. बघा, माझ्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत. आपण आता हे तळायला ठेवूया. बघा, मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आपण आता तेल घालूया आणि याच्यामध्ये आपण मिरच्या ठेवून देऊया. बारीक गॅसवरती आपल्याला तळायची आहे मिरची. आणि वरण झाकण लावून देऊ. इथं मिरची आहे ना, मी तळायला ठेवलेली आहे आणि वरण आपण आहे ना झाकण याला लावून बारीक मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहे. हे बघा, इथं आपले मिरची भाजून झालेले आहे. बघा, थोड्याशा तेलामध्ये किती छान असे भाजून झालेले आहे आणि आपल्या जेवणाची पण लज्जत खूप वाढवते. छान असे चवीला लागते मिरची. आपण आता सर्व करूया. नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर आज तुम्हाला दाखवणार आहे, मिरची करून दाखवणार आहे. चला तर मग आपण भरलेली मिरची करून बघूया. ही मिरची तिखट नसते. हे बघा, इथं माझी मिरची करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.